सुरू करतो. किंवा मग आपण बघितलं होतं नेक्स्ट टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन हम्म काय तर आपल्याला माहिती आहे बेंडिंग ऑफ लाईट पासिंग थ्रू ऑब्लिकली फ्रॉम द वन ट्रान्सफर मीडियम टू अनदर. म्हणजे एका ट्रान्सफर मीडियम मधनं दुसऱ्या ट्रान्सफर मीडियम मध्ये लाईट जेव्हा मूव्ह करतो तेव्हा तो काय होतो, बेंड होतो. काय होतो, बेंड होतो. पेड कॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन का होतं तर जो स्पीड ऑफ लाईट असतो तो वन मीडियम टू अनदर मीडियम काय होतो, चेंज होतो. चेंज. प्रत्येक जो मीडियम असतो तो सेम स्पीड मधल्या लाईटला मूव्ह करत नाही. लाईट वेगळ्या लाईट हा वेगळ्या स्पीडने वेगळ्या मीडियम मधून काय करतो, ट्रॅव्हल करतो. आणि या स्पीडच्या डिफरन्स मध्येच काय होतं, लाईट बेंड होतो. काय होतो, बेंड होतो. नेक्स्ट हे रेकॉर्डिंग टाकलं नाही तुम्ही? ओके, रेकॉर्डिंग चालू. नेक्स्ट म्हणून हे आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय बघितलं होतं आपण, इन्स्टंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल रे, बरोबर. आणि हे कसं काय बरोबर असतं, प्लेन मध्ये असतं. इन्स्टंट रे हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल आणि पॉइंट ऑफ इन्सिडेंट हे एकाच प्लेन मध्ये असतात. आणि त्याचा सेकंड पार्ट आहे स्नेल्स लॉ. काय स्नेल्स लॉ काय म्हणतो, स्नेल्स लॉ? तेच घेऊ साइन ऑफ incident angle I upon sine of refracting angle R is equals to constant. is equals to त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो इटा. काय म्हणतो, इटा. आणि त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लॉ इम्पॉर्टंट आहे, मोर दॅन 3 टाइम्स एक्झाम मध्ये आज केलेला आहे. डायग्राम असायला पाहिजे, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल, पॉइंट ऑफ इन्सिडेंट, रिफ्रॅक्ट अँगल आणि डॉट डॉट काय आहे तर इथून रे जायला पाहिजे तर आपण बेंड झाला पाहिजे, टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला का. ऑप्टिकल रेअर मीडियम टू ऑप्टिकल डेन्सर मीडियम. ऑप्टिकल रेअर मीडियम म्हणजे काय, एअर हा ऑप्टिकल रेअर असतो कारण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. जास्त असते कळलं? हा जास्त शॉर्टकट मध्ये काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त म्हणजे लाईटला जास्त बेंडिंग होतं, एअर मध्ये नाही होत, ग्लास मध्ये त्याच्यामध्ये होतं, तर त्याला ऑप्टिकल डेन्सर म्हणायचं. चलो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण बघितलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर दॅन 3 टाइम आज काय इम्पॉर्टंट आहे. सिंपल डेफिनेशन आहे, द स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. मीडियम म्हणजे तो मीडियम कोणी असू शकतो, ग्लास, वॉटर, ऑइल, कोणतंही ट्रान्सफर मीडियम. मग स्पीड ऑफ लाईट इन एअर घ्यायचं, ते माहिती असतं आपल्याला किती असतं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. काय असतं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला ग्लास मधली स्पीड माहिती आहे, किती आहे ग्लास मधली स्पीड, तर त्याचा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतात. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतात, स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. ग्लास आणि याला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. काय म्हणतात, ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट म्हणजे कोणत्याही मीडियमचा एअर सोबतचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ग्लासचा एअर सोबत, वॉटरचा एअर सोबत, ऑइलचा एअर सोबत. कोणाचाही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर सोबत काढला गेला त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कळलं म्हणून हो ऍब्सोल्यूट कळालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक टेबलही होता, तो बुक मध्ये होता आणि मी तुम्हाला बघायला सांगितला होता. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, एअरचा कमी असतो, मग वॉटरचा असतो, मग केरोसिनचा असतो. तरी म्हटलं डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर म्हटलं, डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा किती असतो, 2.2 असतो. म्हणजेच काय, म्हणजेच काय तर स्पीड इन लाईट, स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन डायमंड. याचा मिनिंग किती, 2.2. कळलं? हो या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये इम्पॉर्टंट आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2:1 सांगितलं जातं. कसं सांगितलं जातं, 2:1. हे बघा इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2:1 म्हटलं आहे, दिसतंय. ऑन मीडियम 1, हो दिसतंय मीडियम 2. मला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2:1 असं म्हणायचं. मी काय करणार, 2 म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्टिव्ह 1, त्याला असं वाचतात. आणि 2 विथ रिस्पेक्टिव्ह 1 म्हटलं की 2 म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट इन टू
आणि विथ रिस्पेक्ट टू 1 म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन 1. कळलं मग? ओके. हा सर. मला म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 2. मग आपण म्हणणार स्पीड ऑफ लाईट इन 1 विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ लाईट इन 2. 2. कळलं? त्याला म्हणतात हा. मी जर असं म्हटलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑइल रिस्पेक्टिव्ह वॉटर. तर कसं स्पीड ऑफ लाईट इन ऑइल विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ लाईट इन वॉटर. स्पीड ऑफ लाईट इन वॉटर दिलेलं असेल, स्पीड ऑफ लाईट इन ऑइल दिलेलं असेल, मग त्याचा आपण ऑइल टू वॉटर काय करू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर म्हणून ओके. हा सर. हे चुकायला नको. आणि ऍब्सोल्यूट मधला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एअर. ऍब्सोल्यूट मधला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एअर. एअर. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला ऑप्टिकली डेन्सर मीडियम काय असतो. तर असं मीडियम ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, हाय असतो. जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे लाईट जास्त बेंड होणार टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजेच तो ऑप्टिकली डेन्सर. आता हा दिसतोय तुम्हाला, हा ग्लास आणि एअर. डेन्सिटी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणा जास्त आहे, ग्लास. आणि एअरचा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर पेक्षा जास्त आहे. बरोबर. म्हणजे हा ग्लास मध्ये जेव्हा लाईट हा. जाणार एअर पेक्षा, तर तो नॉर्मल कडे लाईटला बेंड. आणि जेव्हा ग्लास टू एअर जाणार, ग्लास टू एअर जाणार, तेव्हा तो काय करणार, नॉर्मलच्या अवे बेंड करणार. काय करणार, दूर जाणार. काय जाणार, ओके. दूर जाणार. दूर. समजला पॉइंट. ऑप्टिकल डेन्सर मध्ये काय करायचं, ऑप्टिकल डेन्सर मध्ये लाईटला काय करायचं, टुवर्ड्स नॉर्मल करायचं. म्हणजे एअर टू ग्लास आला की ग्लास नॉर्मलला अवे करायचं. आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो त्याला रेअर म्हणतात. त्याच्यावर लाईटला काय करायचं, लाईट जेव्हा ग्लास टू एअर येतो, एअर म्हणजे रेअर, तर अवे जातो. काय जातो, अवे जातो. आता हा ग्लास आहे आणि हा एअर आहे. लाईट हा असा येतोय आणि हा पॉइंट आहे, तर तो असं जायला पाहिजे आणि ही नॉर्मल आहे, तर तो काय करतो, अजून अवे जातो. काय जातो, मग दूर जातो. अजून तो काय होतो, अवे जातो. काही पॉइंट इथे ओके. प्रॉब्लेम. नाही. डायग्राम तीच आहे. डायग्रामला पॉइंट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ग्लास स्लॅब. याला ग्लासचा स्लॅब म्हणतात. बरोबर. हा फर्स्ट काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह पॉइंट आहे. हा इथे सेकंड रिफ्रॅक्शन होत आहे, दिसतंय. फर्स्ट रिफ्रॅक्शन मध्ये इन्सिडेंट रे रिफ्रॅक्ट अँगल ऑफ इन्सिडेंट, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला कळतं एअर टू ग्लास. नॉर्मल कडे काय होतं, लाईन बेंड होतोय, दिसतोय ना, पुढे झालाय नॉर्मल कडे बेंड. मला म्हणून हा सर. नेक्स्ट नेक्स्ट हाच लाईट आहे. तो आता एअर टू ग्लास येतो आहे नॉर्मल. ऍक्च्युली असं पाहिजे होतं, पण तो अवे टू दी काय झालाय, नॉर्मल. कळलं म्हणून हा कळलं. तो असं जायला पाहिजे होता, पण तो अवे टू दी नॉर्मल. कारण रेअर मध्ये आला, डेन्सर मध्ये आला म्हणजे टुवर्ड्स नॉर्मल. कळलं. हो. स्पेशल. आता आपण स्पेरिकल लेन्स बद्दल बोलतोय. स्पेरिकल लेन्स बद्दल ऑलरेडी लास्ट लेक्चरला आपण काही डिस्कशन केलं होतं, बरोबर आहे की नाही. हा. हा बोल दादा. हम्म. नाही निखिलच्या वाट पहिले तिकडचं मला. सुरेशला कुठं म्हणा. बरोबर, तू दादा तिकडच काटायला गेला. नाही त्याला म्हणा तू तिकडचे काढण्यासोबत काढत कॅन्सल. नाही बरोबर. चालेल, जे होतं ते सांगायला.
नाही झालं तर पाहू नंतर कॅन्सल करा. कॅन्सल करून दादा भाव आज वाढला मी आहे मी काटे का बघतोय ती काटा नाही तर काय दादा शिकून त्याला म्हणा एक करा आपलं समजा माहिती आहे. हा. हॅलो मोहन. हा सर. तर आपण स्पेरिकल लेन्सेस बद्दल बोलतोय मिरर आपल्याला आता चांगल्या प्रकारे येतात. लेन्सेस हे ट्रान्सपरंट बॉडी असतात बरोबर आणि त्याच्यामध्ये हे बरोबर. ट्रान्सपरंट बॉडी असतात विच वन पार्ट काय असतो त्याचा आणि हे काय असतात वन पार्ट ऑफ द स्पेरिकल पार्ट असतो काय असतात म्हणजे एक स्पियर असतो काय असतो एक स्पियर असतो स्पीयर. आणि त्याचा एक तो पार्ट असतो काय असतो पार्ट असतो. हॅलो दादा बोल दादा. अरे दादा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तिकडचा माल मागे बी राहता मग तो माल आता बी राहतोय तर तो राहायला नको. जसं की माल त्यासाठी लावलाय की तिकडचा क्लिअर हो पण मागे बी सुरक्षानं तरी खूप झाडं सोड दिले ते 15-20 आणि आता बी तडलाच माल सुटी दिली. हा मग त्याला म्हणा की ते मग नाही सकाळी का टारा मग ते करतो चालेल मग काय हरकत नाही. हम्म. मोहन मोहन हा सर. पॉइंट काय स्पेरिकल मिरर लेन्स काय असतात ते स्पेरिकल पार्ट असतो काय असतो एक स्पेरिकल पार्ट. स्पेरिकल पार्ट. कॉलच येतोय. हॅलो दादा तो म्हणतो सकाळी पाठवू जाऊ सकाळी. हे पण दादा मी तर नाही सांगणार मी नाही सांगणार तर भूषणशी कसं ते बघत ना कॅन्सल होतं काय चाललं त्यांचं. हे माय दादा त्या वावरासाठी मी कॉम्प्रोमाइज करेल तो वावर नाही म्हटलं ते नाही काढायला येताना तुम्हाला माहिती मी कसं. हॅलो मोहन स्क्रीन दिसतोय का. हा सर. दिसतंय. और त्याच्यामध्ये लक्षात घ्या एक स्पेरिकल सरफेस असतो त्याचा एक एक पार्ट असतो त्याला स्पेरिकल लेन्स काय म्हणतात स्पेरिकल लेन्स. स्पेरिकल लेन्स. शकणार तुम्ही तर हे बघा डायग्राम आपण बघितली डायग्राम डायग्राम कुठे गेला स्पेरिकल इथे ना स्पेरिकल लेन्सच्या डायग्राम नाही का ओके. हे बघा स्पेरिकल लेन्सेस मध्ये कसं असतं की एक स्पियर असतात आणि दोन स्पियर असतात काय असतात टू स्पियर असतात आणि त्यांच्या बाउंडेड एरिया असतो त्याला स्पेरिकल लेन्स चला आपण डायग्राम थोडा डायग्राम बघण्याची काही गरज नाही ऑलरेडी लेन्स तुम्हाला कळतात काय मग बघण्याची गरज आहे का. हो कळतंय. कॉन्व्हेक्स लेन्स असला तर आपल्याला माहिती आहे मध्ये तो थोडा थिक असतो आणि आउटर एजला कसा असतो थिन असतो आणि त्याला कॉन्व्हर्जन म्हणतात कॉन्व्हर्जन कारण तो राहिला एका पॉइंटला दिसायला कसं असतो एकत्र. हा बोल दादा. नाही उद्या करून दादा जे होईल ते होईल आज हो उद्या होईल भाव पडून काही बी असो जे वावरायचे काढण्याशिवाय काय हाताळायचं भाव करायचो का मारायचो. जाऊ दे जे होईल होईल काढताना कॅन्सल करून चालेल पाहू किती कोणी केले आता
हो दिसतोय का रे? हा दिसतंय सर. तर हे बघा कॉन्व्हर्जन रे म्हणजे कशा प्रकारे, तर हा अशा प्रकारचा कॉन्व्हेक्स लेन्स असतो. हे बघ, आणि कॉन्व्हेक्स लेन्सला बेसिकली टू स्पेरिकल पार्ट असतात, विशेषतः टू स्पेरिकल पार्ट, आणि त्याला आपण अशा प्रकारे कट करून काय करतो, हा कॉन्व्हेक्स लेन्स एक्सट्रॅक्ट करतो. कळालं मग? दोन हा स्पेरिकल पार्ट्सला आपण जेव्हा कट करतो तेव्हा काय करतो, कॉन्व्हेक्स लेन्स होतो. मग हा जो फोर्स पार्ट असतो त्यालाही स्वतःच काय असते, हा जो एक कर्व असतो यालाही स्वतःच एक सेंटर असतं, आणि यालाही स्वतःच एक फोकस असतं, आणि हा दुसरा जो स्पियर असतो, हा जो स्पियर असतो यालाही स्वतःच एक काय असतं, सेंटर असतं, यालाही स्वतःचा फोकस असतो. म्हणून C1 F1 आणि C2 F2 असतं. कळालं? मिररला असं नसतं. हो मिरर कसं असतो, एकतर कॉन्केव्ह असेल तर असं असतो, आणि त्याचा हा सेंटर आणि फोकस, आणि कॉन्व्हेक्स असेल तर असा असतो, हा सेंटर आणि फोकस. तर लेन्सेसला टू काय असतात, सेंटर असतात, आणि टू काय असतात, फोकस असतात, कारण त्याला दोन कर्व पार्ट असतात. कळालं मग? हा सर. कॉन्व्हेक्स म्हणतो कसा, एक हाफ कर्व आणि एक दुसरा हाफ कर्व, हे दोघं मिळून काय बनतो, कॉन्व्हेक्स बनतो. तो मिडलला थिक असतो आणि कॉर्नरला थिन असतो, आणि त्याच्यावर जेव्हा पॅरलल रे पडतात तेव्हा तो काय करतो, एका फोकसला काय करतो, त्याला मीट करतो, त्याला कॉन्व्हर्जन म्हणतो. कॉन्व्हर्ट करणं म्हणजे एका फोकसला काय करणं, त्यांना टार्गेट करणं. तर पॅरलल रे हे फोकसला टार्गेट करणारा लेन्स असतो, कॉन्व्हर्जन लेन्स. आता दुसरं नाव काय आहे, नॉन Converge. कॉन्व्हर्जन लेन्स. मग तुम्हाला कॉन्व्हर्जन लेन्स म्हणा किंवा तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स म्हणा, दोघांचा एकच पण. आता कॉन्केव्हचंही तेच आहे, हा एक स्पियर आहे आणि हा एक स्पियर आहे, फील होतोय का मोहन? हा हा एक स्पेरिकल पार्ट आहे, बरोबर, आणि हो हा एक स्पेरिकल पार्ट आहे, बरोबर. यांच्यातला हा जो पोर्शन बरोबर. आहे अशा प्रकारे तो तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. हा एक स्पेरिकल पार्ट आहे, बरोबर, आणि हा एक स्पेरिकल पार्ट, सॉरी तसा नाही, हा एक आणि हा एक, यांच्या मधला जो पोर्शन असतो ना, याला काय म्हणतात माहिती का, याला म्हणतात Convex. कॉन्केव्ह लेन्स. मग हा जो कर्व असतो, Okay. हा जो कर्व असतो याचाही एक सेंटर असतो, याचाही फोकस असतो. हा सेकंड जो असतो याचाही सेंटर असतो, याचाही फोकस असतो. C1 F1 C2 F. बरोबर. मग याला ही दोन काय असतात, कर्व असतात, आणि मध्ये हा थीन असतो ना, एजला थिक असतो, एजला कसा असतो, थिक, आणि मध्ये कसा असतो, थीन असतो. आणि हा Okay. काय करतो रेला, मग याला डायग्राम कसं बघणार आपण, तर असा तो असतो दिसायला. आणि मग त्याला जेव्हा पॅरलल रे येतात, काय येतात, पॅरलल रे येतात, तर तो काय करतो, डायव्हर्ट करतो, काय करतो, आणि मागे ओढलं तर तो फोकसला टार्गेट झालेला असतो, कुठे, फोकसला. म्हणजे रे आला त्याला कर डायव्हर्ट, आणि मागे ताणला तर फोकस आला, पॅरलल रे डायव्हर्ट आणि मागे फोकस, तो रेला फोकस डायव्हर्ट करतो, काय करतो, म्हणून याला डायव्हर्जन्स लेन म्हणतो, डायव्हर्जिंग लेन. म्हणजे ते फोकसवर बॅक साईडला त्याला फोकसचा, बॅक साईड तो फोकसला स्ट्रेस. मग की टर्म्स आता इथे काही डेफिनेशन्स आहेत, तर की पॉइंट्स आता लेन्सेसचे आहे, की टर्म्स स्पेरिकल लेन्सेस मध्ये, तर त्याला एक ऑप्टिकल सेंटर असतो. एक हा कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल, प्रत्येकाला एक काय असतो, एक ऑप्टिकल सेंटर असतो. ऑप्टिकल सेंटर म्हणजे द सेंट्रल पॉइंट ऑफ द लेन्स पासिंग थ्रू अनडेव्हिएटेड. तर इथून जो रे जातो तो डेव्हिएट होत नाही, म्हणजे स्ट्रेट जातो, समजतं ना. इथला रे कसा जातो, अनडेव्हिएटेड म्हणजे स्ट्रेट जातो. Okay. सेकंड प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे हा लेन्स आहे, आणि हा जो ऑप्टिकल, तर ऑप्टिकल सेंटर आणि काय असतो, तर इमॅजिनरी लाईन पासिंग टू द ऑप्टिकल सेंटर अँड परपेंडिक्युलर टू बोथ सर्फेसेस. आता इथून एक परपेंडिक्युलर सर्फेसला एक लाईन जाते, बरोबर. या सर्फेसला जी परपेंडिक्युलर लाईन जाते याला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऍक्सिस. कळालं? Okay. प्रिन्सिपल फोकस म्हणजे F1 आणि F2. तर आपल्याला माहिती आहे, टू फोकस असतात, त्याला काय म्हणतात, F1 आणि F2. आणि जेव्हा पॅरलल रे जातात तेव्हा ते F2 मधनं पास होतात. कुठून जातात, आता हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, याचा हा F1 आहे आणि हा F2 आहे, पॅरलल रे येतो आणि F2 मधनं पास होतो. कळलं? हा एक पॉइंट नाही. आणि कॉन्केव्ह साठी कशात ना, F1 मधनं पास होतो. हा कॉन्केव्ह लेन्स आहे, आणि हा काय प्रिन्सिपल ऍक्सिस आहे,
आणि हा F1 आहे ना, हा C1 आहे. तर हा पॅरल जातो, बॅक साईडला फोकस कडे ट्रेस होतो बॅक साईडला, आणि पुढं मग काय होतो, तो डेबिट. कुणाकडे डेबिट, कुणाकडे तो मागे ट्रेस करतो, F1. ऑल क्लिअर आहे. हा सर. फोकल लेंथ मग आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस. तर फोकल लेंथचा मिनिंग सिंपल आहे, फोकस, आणि हा एक लेन्स आहे, हा त्याचा फोकस आहे, आणि हा ऑप्टिकल सेंटर, या डिस्टन्सला म्हणतात फोकल लेंथ. कळालं टर्मिनॉलॉजी? दोन काही ओके. प्रॉब्लेम, काही इश्यू? नाही सर. आणि याची डायग्रामही आपण काढली पाहिजे. पेपरला आलेला आहे का, टॉपिक आलेला आहे त्याच्यामध्ये की टर्म्स ऑफ स्पेरिकल लेन्सेस इम्पॉर्टंट. बरोबर. तर डायग्राम कोणती घ्यायची? ही वाली. दोघं एकाच डायग्राम मिळत नाही म्हणून काय. हम्म. This is optical center with principal axis convex concave lens. तर मोहन विजिबल आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. मोहन विजिबल आहे का? मोहन, मोहन. कळलं? यस. लेक्चरला भरपूर लेट. सर सुटी पैसे पन्नास रुपये. सुटे पैसे त्यामुळे सुटे लागतात का? त्याला द्यायचं. ते फोन पे नाही घेत का? नाही माझ्याकडून नाही. फोन पे करून टाका ना. फोन पे करून. कसं आहे की अर्ध लेक्चर आमचं संपण्यात आलं, त्याच्यामुळे मग लवकर येणं अपेक्षित आहे. नाही आज उशीर माझ्याकडून. कारण ते कसं सर्व रिकॉल झालं होते. व्हिडिओ बघायचं बरोबर ना. चला बसा लवकर, स्कॅन करा, मी टाकते. चलो मोहन, तर आपण काय बघितलं, चला इथे बसायचं. तर आपण काय बघितलं, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स काय असतात, स्पियरचे बनलेले असतात, व्हिडिओ बघ. आणि त्याला F1 आणि C1, F1, C2, F2 अशा प्रकारे काय सेंटर असतं. तर ही डायग्राम मध्ये काही प्रश्न आहे? नाही सर. बरं. नेक्स्ट, रे डायग्राम्स जे सेम असतात, लेन्सेस सारखेच असतात, आणि आपण सेम रूल यूज करणार. इथे डायग्राम्स मी खूप नाही केले, तर करावं लागतं, बरोबर ना. टेनचं बुक कुठे आहे? टेन बुक. हॅलो हा, टेनचं बुक कुठे आहे, कम्प्युटर सायन्सचं? सर. हा,
सर स्क्रीन नाही दिसत आहे. काय 2 मिनिट. तेच तर हे नाही केलं बघा. दिसलं तर मोहन मोहन हॅलो. हॅलो. हा दिसलं का? हा सर. हा दिसतंय. हे बघा लेन्सेसची डायग्राम तुम्हाला दिसतोय. हे लेन्सेसची डायग्राम ही माहिती पाहिजे आणि त्याला आपण प्लेस करू लेन्सेस मध्ये. झालं नाही? मोहन 1 मिनिट थांब जरा. नाही हा. हे नवीन काय झालं? हे कोणी कसं हे फोन करून टाका मला नंतर. नंतर नंबर तो फोन घेऊन टाका. चलो मोहन. मोहन आवाज येतोय का? हा आवाज येतोय ना? सर. यस. हा येतोय. तर श्रेया याच्यामध्ये बघायचं की ह्या लेन्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला. लेन्स समजतं कॉन्व्हर्जन डायव्हर्जन बरोबर. तर आम्ही बेसिक सर्व गोष्टी शिकून इथपर्यंत आलो आणि तुला व्हिडिओला रिकॅप करायचं समजलं. तर आपण नोट्स मध्ये अपडेट करतोय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तर हे आम्ही लेन्सेस सुरू केले होते कॉन्व्हर्जन डायव्हर्जन मध्ये मी पुट करतो. नोट्स बघितल्या होत्या नोट्सला आणि फॉलो करायचं. तर मोहन कॉन्व्हर्जन काय म्हणतात कारण पॅरलल रेला फोकसला काय करतो हिट करतो आणि कॉन्केव्ह काय करतो पॅरललला अवे करतो पण मागे ट्रेस केलं तर तो फोकस असतो काय असतं म्हणून त्याला म्हणतात डायव्हर्जन. आपण टर्मिनॉलॉजी बघितली होती. मिरर हा बेसिकली लेन्सेसचे 2 सरफेसचे बनतात कर 1 कर 2. फर्स्टचा फोकस 1 सेकंडचा फोकस 2 याला हे 2 कर्व असतात. कर्व 1 चं सेंटर 1 कर्व 2 सेंटर 2 कारण लेन्सेसला 2 कर्व सरफेस असतात. मिररला फक्त एकच कर्व असतो म्हणून सेंटर 1 एफ ला पण लेन्सेसला 2 असतो म्हणून इकडचा C1 C2 इकडचा C1 F1 इकडचा C2 F2 इकडचा C1 F1 इकडचा C2 F2 लक्षात ठेवायचं ऑलवेज लेफ्ट साइडचे जे कर्वेचर येणार आहे त्याला C1 F1 असणार आहे 1 आणि जो राईट साइडचा राहणार तो C2 F2 सेंटर टू फोकस 2. काही पॉइंट म्हणून आणि कॉन्व्हेक्स कसं बनवतात की डायग्राम आहे 1 स्पियर मध्ये 2 स्पियर जेव्हा आपण मर्ज करतो तेव्हा हा जो पोर्शन कट होतो त्याला काय म्हणतात कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतात. हा स्पेरिकल पार्टचा जॉईनिंग असतो काय असतो जॉईनिंग असतो. ऑप्टिकल सेंटर बघितलं होतं आपण रे पास थ्रू अनडेव्हिएटेड त्यातला रे डायरेक्ट अनडेव्हिएट पास होतो. प्रिन्सिपल ऍक्सिस माहिती आपल्याला पॅरलल टू द सेंटर मधनं आणि ऑप्टिकल सेंटर मध्ये जो रे ऍक्सिस पास होता प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात. फोकस 1 फोकस 2 दिसतंय तुम्हाला हे फोकस 1 आणि फोकस 2 इथे काय होतात पॅरलल रे मीट करतात आफ्टर रिफ्रॅक्शन आफ्टर लेन्स रिफ्रॅक्शन करतात काय करतात मग रे बेंड का होतो हा आलेला हा जो लाईट आहे हा एअर मधनं ग्लास मध्ये जाताना इथे येऊन इथे बेंड होतो की नाही मग हा तो लेन्सचा सरफेस असतो. हा काय असतो लेन्स असतो. लेन्स मध्ये जेव्हा लाईट एंटर करतो तेव्हा तो रिफ्रॅक्ट होतो
आणि ग्लास मध्ये आल्यानंतर तो हवे नॉर्मल कडे काय होतो, बेंड होतो. तर ग्लास इथे काय होतं, रिफ्रॅक्शन होतात. काय होतात, रिफ्रॅक्शन. कारण एअर टू ग्लास आणि ग्लास टू एअर, कळलं कसं रिफ्रॅक्शन होतं. इथे काय होतं, पहिलं रिफ्रॅक्शन एअर टू ग्लास, आणि इथे दुसरं रिफ्रॅक्शन ग्लास टू एअर. कळलं पॉइंट. यस, म्हणून लाईन काय होतो, असं येऊन बेंड होतो. कळलं रिझन. यस. ऑन पुढं हा सर. रे डायग्राम्स बद्दल बोलत होतो आपण. एक्झामिनेशनला रे डायग्राम आज झालेले आहेत. आणि फर्स्ट रूल जो आहे तो मिरर सारखाच आहे. आणि मिरर मध्ये काय होतं आपण बघितलं होतं. काय मिरर मध्ये बघितलं होतं, फर्स्ट रूल होता पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस गोइंग थ्रू फोकस. हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. हा फोकस म्हणून जात नाहीये, पण मागे उडला तर तो कुठे ट्रेस होतोय, फोकसला ट्रेस होतोय. कुठे होतोय, म्हणजे फोकसच्या डायरेक्शननेच त्याने तो काय करतोय, पुढे फॉरवर्ड होतोय. तो असा फॉरवर्ड होतोय का, मॉन तो फॉरवर्ड तर नाही. असे होऊ शकतो. पण तो असा का नाही झाला, कारण तो फोकसला ट्रेस करत नाहीये. जेव्हा तो हम्म. फोकसला ट्रेस करत असेल त्या डायरेक्शन तो हवे जाणार. फर्स्ट, बरोबर. the ray coming toward the lens parallel to the principal axis, after refraction it will always go through focus. कळलं ऑन. हा. यस. तर रूल नंबर हो 1 सर. मध्ये काही इश्यू नसायला पाहिजे. श्रेया, प्रश्न नाही का नसायला पाहिजे. पेपर मध्ये मोर दॅन 3 टाइम्स आस्क केलेला क्वेश्चन आहे, आपल्याला यायलाच पाहिजे. ठीक आहे, बरोबर. हो. चला नेक्स्ट, रूल नंबर 2. काय रूल नंबर 2, लेन्सेस मध्ये बघितलंय आपण. रिव्हर्स करायचं. रे पासिंग थ्रू फोकस आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा फोकस मधनं पास होतोय का नाही, पण पुढे ओढला तर फोकसच्या डायरेक्शन मध्ये आहे ना. तर जो फोकसच्या डायरेक्शन पडणार तो आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरलल. मग रिव्हर्स करायचं. रे कमिंग टुवर्ड द लेन्स आयदर कॉन्व्हेक्स और कॉन्व्हेक्स, when it targeted the focus, then after refraction it must be parallel to the principal axis. मोहन, कळलं. हा सर. यस. चला रूल नंबर 2 हा रूल नंबर 1 चा काय आहे, रिव्हर्स आहे. काय आहे, ऑपोजिट. रिव्हर्स. रिव्हर्स. रूल नंबर 3 आपल्याला माहिती होता. मिरर मध्ये काय होतं, पोल होता. पोल मधनं जो रे पास होणार तो अनडिवाइडेड असणार. इथे ऑप्टिकल सेंटर आहे. काय, ऑप्टिकल सेंटर. मग इथे ऑप्टिकल सेंटर मधनं जो रे जाणार तो काय असणार, अनडिवाइडेड स्ट्रेट असतो. काय असणार, स्ट्रेट असणार. रूल नंबर, तिघही रूल्स लिहिता आल्या पाहिजेत बोर्ड मध्ये आणि डायग्राम काढता आल्या. मोहन, क्लिअर आहे. हा. या हो सर. द इमेज फॉर्मेशन बाय रेस, तर ही 3 टाइम्स क्वेश्चन झालेला आहे ना ऑलरेडी. आपण याला मिरर आणि लेन्स मध्ये पॅरलल बाय पॅरलल डिस्कस केलेला आहे ना. मिरर लक्षात ठेवायचे आणि त्याला उलट करायचं आणि लेन्सेसला डायग्राम बनवायचं. मागचा व्हिडिओ पुन्हा बघा, नोट्स पुन्हा काढा आणि नोट्स मध्ये मिररला बनवायचं, मिररला बघायचं आणि लेन्सला अप्लाय करायचं. मिररला बघायचं आणि लेन्सला अप्लाय करायचं. मिरर लेन्स आपण लास्ट लेक्चरला बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे. कळलं श्रेया, काही प्रश्न नाही. त्यानंतर साइन कन्व्हेन्शन जे आहे, जसे जसे साइन कन्व्हेन्शन मिररला असतात सेम कन्व्हेन्शन ऑप्टिकल सेंटरला 0, फॉरवर्ड प्लस, बॅकवर्ड मायनस, अपवर्ड प्लस, डाउनवर्ड मायनस. सेम मिरर कन्व्हेन्शन वापरायचे. लेन्स फॉर्म्युला हा काय असतो, मिरर फॉर्म्युलाचा अपवर्ड असतो. काय असतो, मिरर फॉर्म्युलाचा अपवर्ड असतो. मिरर फॉर्म्युलाच्या फॉर्म्युला काय करायचं, फक्त श्रेया प्लसला काय करायचं, मायनस करायचं. चला हा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला आहे थोडस चुकवलं आहे आपण. चांगला फॉर्म्युला काय, करेक्ट.
यस. करेक्ट. झालं का बरं? वरती गेला. वरती नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला खाली पाहिजे फॉर्म्युला. 3 टाइम आस मध्ये समजलं स्टार म्हणजे मोर दॅन 3 टाइम आस इन एक्झामिनेशन. मॅग्निफिकेशनला सेम करायचं. काय करायचं? फॉर्म्युला जो असेल मायनस व्ही बाय यू, तर मायनस व्ही बाय यू ची ऐवजी काय? प्लस व्ही बाय यू. काय? प्लस व्ही बाय हा. यू. यू. बरोबर. कॉपी अँड पेस्ट. स्टार लक्षात ठेवायचं. स्टार आहे म्हणजे तुम्हाला त्याला प्रायोरिटी द्यायचं आहे. बरोबर आहे तर? करेक्ट. पॉवर ऑफ द लेन्स. टॉपिक आहे पॉवर ऑफ द लेन्स. पॉवर ऑफ द मिरर काही कन्सेप्ट नसतो. पॉवर ऑफ द लेन्स असतो आणि आपण तो बघितला होता 1/f. आपण हे बघितलं होतं की कॉन्व्हेक्सचा फोकल लेन्थ प्लस असतो म्हणून त्याचा पॉवर प्लस, कॉन्केव्हचा फोकल लेन्थ मायनस असतो म्हणून पॉवर मायनस. 1/+ म्हणजे प्लस असतं, 1/- म्हणजे मायनस असतं. बरोबर. आणि हे बघितलं होतं मोर दॅन पॉवर असेल लेन्स टू 1 to 3 लेन्स यूज केले कन्झर्वेटिव्ह आणि तिघांची पॉवर तुम्हाला माहिती, तर फायनल पॉवर किती? प्लस करायचं. काय करायचं? प्लस करायचं. काय म्हणून तिघांना काय करायचं? प्लस करायचं. प्लस करायचं. तर अशा प्रकारे आपण लेन्सेसला ओव्हरऑल आपण रिकॅप केलेला आहे. फायनल पॉइंट तोच न्यूमरिकल. फायनल पॉइंट काय? न्यूमरिकल.